आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी, सूत्रांची माहिती। समसमान जागा वाटप व्हावं अशी आमची भूमिका, अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। बात निकली है तो दूर तक जाएगी। मी 2019 मध्ये जिथे होतो तिथेच, ज्यांनी भूमिका बदलली त्यांनाच विचारा। राजीनाम्याच्या दाव्यावरून अमोल कोल्हेंचा अजितदादांना इशारा। कालच्या आव्हानानंतर अजित पवारांकडून अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी, तर पालकमंत्री म्हणून पाहणी केल्याबद्दल दादांचे आभार, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांनाच लखला। काल शिरूर बद्दल जे ठरलं ते फायनल, अजित पवार यांनी ठणकावलं। माझी चूक असेल तर अजितदादांना माझा कान पकडण्याचा अधिकार होता। त्यांचे काही आक्षेप असतील तर भेट घेऊन चर्चा करण्यास तयार, शरद पवारांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। आम्हाला चेहऱ्याची गरज नाही, आमच्याकडे राहुल, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, खरगे असे एकापेक्षा अनेक चेहरे। संजय राऊतांचा फडणवीसांसह अजितदादांवर पलटवार। वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक, आगामी निवडणुकांवर प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये बैठकीत चर्चा होणार। लोकसभेसाठी आमचं 6 जागांवर लक्ष केंद्रित, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणीमधून जागा लढवणार, राजू शेट्टींचा निर्धार। राज्य सरकारला 1 तासही वेळ वाढवून दिलेला नाही, अंतरवालीमधून बाहेर निघाल्यावर सरकारसाठी चर्चेची दारं बंद होणार, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणारच नाही, येत्या काही दिवसात जनहिताचा निर्णय होईल, मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन। मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार, वेळ आल्यावर तेही बोलतील, ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ यांचा दावा। पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत, येरोडा परिसरामधील 20 ते 25 गाड्यांची तोडफोड, गाड्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। केमिकलयुक्त पाण्यामुळे सांगलीतील वारणा नदीपात्रात मृत माशांचा खच, नागरिकांच्या आरोग्याला धोका, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी। साताऱ्याच्या रविवार पेठेतील शौचालयामध्ये महिलांना घाबरवण्यासाठी विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार, मॅनेक्विनला ओढणीनं झाकून महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी। नाशिकमध्ये JN1 व्हेरियंटचा शिरकाव झाल्याची शक्यता, त्र्यंबकेश्वरमधील संशयित महिलेची जिल्हा रुग्णालयामधील विलगीकरण इथे रवानगी।